नमस्कार. गोकुळामध्ये कृष्ण आलेला आहे. आता या कृष्णाला शोधून म्हणजे हाच तो हे शोधायचं आहे आणि कंसाला मारायचं आहे. पहिली अस्त्र कंसानं वापरलेली होती ती म्हणजे पुतना राक्षसीन, जिला सगळ्याच नवजात अर्भकांना मारायचं काम देण्यात आलं होतं. आता या पुतणेला कृष्णानं दूध प्यायच्या निमित्ताने तिच्या शरीरातला प्राणच शोषून घेतला आणि पुतना गतप्राण झाली. कोणताही बालक पुतना नावाच्या महाभयंकर राक्षसीला मारू शकला नसताच. कोणताही बालक मारू शकणारा बालक दिव्य असला पाहिजे याची कंसाला जाणीव होती. मग आता टार्गेट आयडेंटिफाय झालाय. आता लक्ष कळलंय कोण आहे तो. नंदाच्या घरी वाढणारं बालकच आपला शत्रू आहे हे कंसाच्या आता लक्षात आलंय. कारण शोध कार्य करावं लागलं असतं. बरं, आता कंसाची अवस्था अशी आहे की नंदाच्या घरी वाढणाऱ्या बालकाला सरळ जाऊन आक्रमण करून त्याला मारता येत नाहीये. कारण लक्षात घ्या, कंस अत्याचारी राजा असला तरीही तो मथुरेचा राजा आहे आणि मथुरेचा व्यापार, मथुरेतला कारभार चालवणारा सशक्त वर्ग म्हणजे गोकुळातला यादव परिवार आहे. आपल्या प्रजेच्या कडं असलेल्या, त्याच्या आश्रयाला असलेल्या आपल्या शत्रूला मारण्यासाठी नंदावर आक्रमण करणं शक्य नाहीये. म्हणजे सगळंच राज्य आपल्या विरोधात भडकवायचं हे शक्य नाही. आधीच मथुरेची प्रजा कंसाला आपलं समजत नाहीये आधीच. मग आता मथुरेसोबत गोकुळातल्या प्रजेनेही बंड करायचं ठरवलं आणि दोघांचं एकमेकात जुळलं तर, कारण राजनीती हे सांगते. म्हणजे अनेक जण मला प्रश्न विचारतात ना, अनेक जण प्रश्न विचारतात की कंस जर एवढा शक्तिशाली होता तर बालकाला मारण्यासाठी तो बळाचा वापर करू शकला असता की. खरंय, अगदी खरंय, बळाचा वापर करू शकला असता हेही खरंय. पण बळाचा वापर करणं कितपत योग्य होतं याचा विचार करण्याची बुद्धी कंसाकडे होती. म्हणजे त्याचा प्रधान अक्रूर हा त्याच्या सोबत नाही याची जाणीव होती. मथुरेचा मूळ राजा शूरसेन याच्या पुत्राला आपण नजरकैदेत ठेवलंय हे देखील मथुरेतल्या प्रजाजनांना ठाऊक होतं. आधीच कंसाविषयीचा असंतोष प्रजाजनाच्या मनामध्ये होता. मथुरेच्या प्रजेनं कंसाला आपला राजा समजलेलं नव्हतं. आता मथुरेच्या आजूबाजूला जी नगरं आहेत त्या नगराची प्रजा सुद्धा बंड करून उठली तर मथुरेवर राज्य करणं कंसाला अवघड आहे. सगळीच प्रजा बंड करून उठल्यावर. म्हणून कंसाने ठरवलंय की आता अक्कल हुशारीने आपल्या शत्रूला संपवायचं आहे. आता कितीही अक्कल हुशारी वापरली तरी एखाद्या वाईट बुद्धीच्या माणसाची अक्कल किती चालेल याची कल्पना तुम्हाला. तशीच अक्कल कंसाची चालणार आहे. त्यामुळे कंसानी आपलं ध्येय नक्की झालंय, आपलं लक्ष नक्की झालंय, कोणाला मारायचंय हे कळलंय. आता सगळी बालकं मारण्याची गरज नाहीये. मग आपल्या असुरी बळाचा वापर करून कंसानं ठरवलंय की आता या स्वरूपात या बालकाला संपवायचा आहे. तोपर्यंत तो कृष्ण नाहीये. मी आधीच सांगतो, तो यशोदेचा लल्ला आहे. कृष्णवर्णीय, सावळा, सुकुमार, सुंदर लल्ला आहे. आता अख्खं गोकुळ वेडं झालंय या लल्लाच्या रूपानं आणि कंसही वेडा झालाय या लल्लाला मारण्यासाठी. त्याला कसंही करून मारायचं आहे. मग तो एक एक अस्त्र आपल्या भात्यातील पुढे काढतोय. आता ही कथा जराशी रेंगाळते कारण आपलं मूळ कथा आहे महाभारताची. आता आपण कंसाच्या कथेमध्ये रेंगाळतोय. असं होतं आपण कंसाच्या कथेमध्ये रेंगाळतोच. तुम्ही बघा, कृष्णाच्या कथेमध्ये रेंगाळतोच. तुम्ही बघा, अख्ख्या महाभारतामध्ये व्यासानी एक पात्र घेतलेलंच नाहीच घेतलेलं. अख्खी महाभारताची कथा बघा, अख्खी कथा काढून बघा, कोणीही महाभारत सांगावं. या महाभारताच्या कथेमध्ये कृष्णाच्या सोबत एक पात्र तुम्हाला दिसणार नाही आणि ते पात्र म्हणजे राधा. राधेचा एकही उल्लेख व्यासानी केलेला नाही. सगळ्यांना प्रश्न पडतो की व्यासानी राधेचा उल्लेख का केला नसेल. त्याचं कारण आहे, जेव्हा जेव्हा राधा या शब्दाचा उच्चार व्यास करतील ना तेव्हा तेव्हा व्यासांना समाधी लागायची म्हणे. काय विलक्षण असेल हो.
राधेचा उल्लेख केल्याबरोबर व्यासांना समाधी अवस्था प्राप्त व्हायची, म्हणून महाभारताच्या कथेमध्ये व्यासांनी कुठेही राधेचा उल्लेख केलेला नाही. राधा अन्नकथामध्ये सापडते, कृष्णकथांच्या मध्ये सापडते, वेगवेगळ्या ग्रंथात सापडते, पण महाभारतात राधा तुम्हाला सापडत नाही. कारण राधेचा उल्लेख केल्याबरोबर व्यासांना समाधी अवस्था प्राप्त व्हायची आणि कथा लिहिण्याचं काम थांबायचं. म्हणून राधा सोडून अन्य सगळ्या कथा व्यासांनी लिहिल्या महाभारतातल्या, आणि ते कृष्णकथेमध्ये बरेचसे अडकून पडलेत. बरेचसे अडकून पडलेत. इथे बघता बघता आपली 5-6 भाग झालीत. म्हणजे आपली कथा कुठून कृष्ण जन्मात घुसली आहे बघा, म्हणजे त्याचा विसर नको पडायला, म्हणून मी आता ते पुन्हा त्याची आठवण करून देतोय. कृष्ण जन्मात कथा घुसली ते कुंतीच्या घरी कृष्ण आल्यावर, म्हणजे पांडवांनी द्रौपदीला विभागून घेण्याचा निर्णय घेतला आहे. द्रौपदीच्या स्वयंवरात कृष्ण उपस्थित आहे आणि तिथून कृष्णाचा प्रवेश महाभारताच्या कथेमध्ये झालाय. आणि हा कृष्ण नेमका काय हे सांगण्यासाठी ही कथा पूर्ण कृष्ण जन्मापासून ते कंसवधापर्यंत पुढे सरकते. इथपर्यंतच ही कृष्णकथा आपण सांगणार. पुढे आपण कृष्णासहितचं महाभारत बघणार आहोत. आता इथे झालंय असं की लक्ष नक्की झालंय कंसाचं, कुणाला मारायचंय हे कळलंय, आणि मारायचंय तर मायावी विद्येचा वापर करूनच मारायचंय हे लक्षात घ्या. आता एकाला मारायचंय की दोघांना मारायचंय की दोघं संपली पाहिजेत हे अजून कंसाला कळलेलं नाही आहे. दोघं म्हणजे मोठा भाऊ बलराम, विसरून चालणार नाही. बलरामाच्या विषयीची माहिती तुम्हाला अधिक मी पुढच्या भागात देतोच आहे. बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यातून प्रयत्न करणार आहे म्हणतो मी, सोडवणार आहे असं म्हणत नाही मी, प्रयत्न करणार आहे. मग कंस निर्णय घेतो की आता आपल्या शत्रूला मारण्यासाठी एक वेगळंच अस्त्र वापरलं पाहिजे, आणि ते असेल एक मायावी राक्षसाचं अस्त्र. पहिला राक्षस तैनात होतोय तृणावर्त नावाचा. म्हणजे त्याची आवर्तनच इतकी आहेत, इतका तो गोल गोल आवर्त होत फिरतोय की तृणाची मुळं सुद्धा उखडून काढण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, म्हणून तो तृणावर्त आहे. म्हणजे साधारणतः महापुरे झाडे जाते तिथे लवाळी वाचती म्हणतात. मोठमोठ्या वादळांच्या मध्ये वृक्ष उन्मळून पडतात, पण गवताची पाती मात्र तिथेच असतात, गवत मात्र जागेवर असतं. पण हा तृणावर्त आपल्या वादळामध्ये इतकी शक्ती ठेवून आहे की गवताला सुद्धा मुळासकट उघडून टाकण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. काय प्रचंड त्याची वेग असेल, त्याचं फिरणं असेल, याचा विचार न केला बरा. आणि कंस या तृणावर्ताला आपल्याकडं पाचारण करतोय आणि सांगतोय की जा गोकुळात जा, राजा नंदाच्याकडे एक बालक आहे आणि त्या बालकाला मारणे हे तुझं लक्ष्य आहे. त्यासाठी भलेही वादळात गोकुळ उद्ध्वस्त करावं लागलं हरकत नाही. हे का, असं का, त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की प्रचंड मोठं वादळ आलं, गोकुळाचं नुकसान झालं, आणि त्याच वादळामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला, असंच चित्र निर्माण झालं पाहिजे. यासाठी तृणावर्त गोकुळात जातोय आणि आपल्या प्रचंड वेगवान वादळाने गोकुळाला उद्ध्वस्त करू लागतोय. त्याला लक्षात आलंय की नेमका कृष्ण कुठे आहे, हे बालक कुठे आहे, आणि तो बालकाच्या जवळ जातोय आणि बालकाचा पाळणा आपल्या कहेत घेण्याचा प्रयत्न करतोय. पण कसलं काय आणि कसलं काय, त्याच्या बाळमुठीत असली प्रचंड ताकद आहे की तृणावर्ताचा मुंडकच कृष्ण आपल्या बाळमुठीत पकडतो. गंमत अशी आहे की बाळमुठीत आणि बाळमिठीतही विलक्षण सुख आहे. म्हणून तर गोकुळातल्या सगळ्या बायका वेळा झाल्या होत्या ना या सावळ्याला आपल्या मिठीत घेण्यासाठी. त्याची बाळमिठी आणि बाळमुठी अशीच जीवघेणी आहे, अशीच जीवघेणी. पण तिकडे जीव गेलेला चालतो त्या बाळमिठीतला, ते फार सुंदर असतो ते जीव जाणं. ते इतकं सुख आहे ना की क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा अशी अवस्था होते. आणि या बाळमुठीत मात्र जो अडकला ना त्याचं काही खरं नसतं. तृणावर्त कृष्णाच्या बाळमुठीत अडकलाय आणि या प्रचंड वादळाचं रूपांतर एका झुळकीत झालंय, एक मंद अशी झुळूक. आणि हळूहळू हळूहळू ही झुळूक शांत झाली आहे आणि तृणावर्त सुद्धा गतप्राण होऊन भुईवर पडलाय. कृष्णाचं दुसरं अस्त्र सुद्धा, कंसाचं दुसरं अस्त्र सुद्धा वाया गेलंय आणि त्याचा आणखी एक सहकारी इथे मेलेला आहे, एक पुतना आणि दुसरी तृणावर्त.
तृणावर तर मेल्यावर मात्र कंसाच्या मनात धास्ती निर्माण होतीये. तो घाबरतोय आणि यापेक्षा सशक्त कोणी सापडतंय का याचा शोध घेतोय. पुढच्या भागात त्याला अजून कोणीतरी सशक्त सापडणार आहे. ते कोण आहे, ते कसं आहे याचा आढावा आपण नक्की घेऊया. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करणारी खूप छान आहे असं म्हणतात, पण त्या छान म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे, आपल्या मुलांना हे चॅनल नक्की दाखवा आणि सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, व्ह्यूज वाढले पाहिजेत. यासाठीची व्यवस्था आपणच करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.